क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज आपण चालू घडामोडीचे आपल्या चॅनल क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर लॉन्च केलेली आहे. ही सिरीज UPSC, MPSC व इतर परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे VBG रामजी. याचा फुल फॉर्म आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. याबद्दल आपण संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर आपण काल विचारलेला प्रश्न ICC अंडर-19 वन डे विश्वचषक 2026साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होतं आयुष म्हात्रे याची निवड करण्यात आलेली आहे कर्णधार म्हणून. तर हा कालचा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. DRDOने पिनाका लाँग रेंज गाइडेड रॉकेट LRGR-120 ची यशस्वी चाचणी कुठून घेतलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणारा ऑप्शन क्रमांक 2 चांदीपूर, ओडिशा. त्यानंतर पुढला प्रश्न, गृह मंत्रालयानं कोणत्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांना Y+ श्रेणीची CISF सुरक्षा प्रदान केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आपला ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये SIR करण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य निवडणूक आयोग मनोज कुमार यांना Y+ श्रेणीची CISF सुरक्षा देण्यात आलेली आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. 1 जानेवारीपासून भारतीय निर्यातीसाठी कोणत्या देशाने 100% टॅरिफ लाईन ड्युटी शून्य असेल. तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आर्थिक सहकार्यानं आणि व्यापार करार ECTA तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलेली आहे. तर 1 जानेवारीपासून निर्यातीसाठी कोणत्या देशाने 100% टॅरिफ लाईन ड्युटी शून्य केलेली आहे. तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. आता आपण पाहू पुढला प्रश्न. दक्षिण ध्रुवावर स्कायकिंग करणारी सर्व तरुण भारतीय कोण ठरलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 काम्या कार्तिकेयन ठरलेली आहे. आता आपण त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. कमी वयात विश्वकर्म काम्या कार्तिकेयन हे एक भारतीय गिर्यारोहक असून 2024 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी जगातली 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी ते जगातली सर्वात तरुण मुलगी ठरलेली आहे. माउंट एव्हरेस्ट सर मे 2024 मध्ये तिने जगातले सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्याने सर केली आणि नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर करणारी ती सर्वात तरुण भारतीय ठरली आहे. दक्षिण ध्रुव मोहीम 2025-26 डिसेंबर 2025 मध्ये काम्याने अंटार्क्टिका इथे दक्षिण ध्रुवावर साऊथ पोलवर यशस्वी चढाई केली. हा पराक्रम करणारी ते सर्वात तरुण भारतीय आहे. एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम काम्या आता एक्सप्लोरर ग्रँड स्लॅम पूर्ण करण्याच्या जवळ आहे, ज्यामध्ये 7 खंडाचे सर्वोच्च शिखर सर करणारे आणि उत्तर व दक्षिण ध्रुवावर पोहोचणे समाविष्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कार तिला या अतुलनीय साहसीसाठी तिला 2021 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. ती भारतीय नौदलाची कमांडर S कार्तिकेयन यांची कन्या आहे. तर ही काम्या कार्तिकेयनबद्दल माहिती होती. हे एक्झाम पॉईंट ऑफने खूप महत्त्वाची माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढला प्रश्न. अलीकडे NIAचा फुल फॉर्म काय, राष्ट्रीय तपास यंत्रणा
च्या प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3, राकेश अग्रवाल यांना सोपवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्र सरकारने नाशिक ते सोलापूर दरम्यान ग्रीनफील्ड कॉरिडॉरसाठी किती कोटीचे निधी मंजूर दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार 19,142 कोटीची मंजुरी दिलेली आहे. आणि आता ग्रीनफील्डबद्दलच प्रश्न, ग्रीनफील्ड कॉरिडॉर या महामार्गामुळे महाराष्ट्रातील कोणते 4 प्रमुख जिल्हे जोडले जाणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, नाशिक, अहिल्यानगर, आधी आपण त्याला काय म्हणत होतो अहमदनगर, धाराशिव आणि सोलापूर हे 4 जिल्हे जोडले जातील. आता आपण याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. प्रकल्पाची मंजुरी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या 9 वर्षीच्या भेट म्हणून नाशिक ते सोलापूर दरम्यान 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूण खर्च 19,142 कोटी रुपयांची निधी मंजूर देण्यात आलेली आहे. जोडले जाणारे जिल्हे, या मार्गामुळे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर हे प्रमुख जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. अंतरात कपात, या प्रकल्पामुळे नाशिक आणि सोलापूर दरम्यान 442 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 374 किलोमीटर होणार आहे. पायाभूत सुविधा, या 6 पदरी मार्गावर 27 मोठे पूल, 164 लांब पूल, 5.6 किमीचा वायक्ट, 5 उड्डाण पूल आणि 10 इंटरचेंजेस असणार आहे. परप्रांतीय कनेक्टिव्हिटी या ग्रीनफील्ड कॉरिडॉरमुळे मिळणार आहे. हा महामार्ग पुढे तेलंगणातील कुर्नूल, आंध्र प्रदेश, कडप्पा आणि पुढे चेन्नईपर्यंत जोडला जाईल. बंदराशी जोडणे, या मार्गामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी थेट वाळवण बंदराशी होणार आहे. भूसंपादन स्थिती, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीनपैकी 80% भूसंपादन पूर्ण झालेलं असून उर्वरित प्रक्रियेसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. बांधकाम पद्धत, ह्या महामार्गाची उभारणीला बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा म्हणजे BOT या तत्वावर केली जाणार आहे. उद्देश व फायदा, हा प्रकल्प PM गतिशील सुसंगत असून त्यामुळे उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडला जाईल. लॉजिस्टिक्सला चालना मिळेल आणि रोजगाराची नवीन संधी निर्माण होईल. तर ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ग्रीनफील्ड कॉरिडॉरबद्दल. तर एक्झाम पॉईंट ऑफ ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता पुढला प्रश्न, सरकारी आकड्यानुसार भारत कोणत्या देशाला मागं टाकून जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, जपान. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रलय हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3, जमिनीवर मारा करणारा. त्यानंतर पण प्रलय याबद्दल प्रश्न आहे, प्रलय क्षेपणास्त्राचा पल्ला रेंज किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 150 ते 500 किलोमीटर. आता आपण याबद्दल इन्फॉर्मेशन पाहू. प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, तारीख 31 डिसेंबर 2025, ठिकाण ओडिशाचे किनारपट्टी चांदीपूर. चाचणी, एकाच लॉन्चमधून लागोपाठ 2 प्रलय क्षेपणास्त्र सोडले. प्रलय क्षेपणास्त्र काय आहे? स्वदेशी कांशी बॅलिस्टिक मिसाईल आहे. रेंज 150 ते 500 किलोमीटर. इंधन सॉलिड प्रोपॅलंट घन इंधन. वजन 500 ते 1000 किलो वॉरहेड. वैशिष्ट्य, अचूक लक्ष्यभेद, शत्रूच्या संरक्षण प्रणाली चुकवू शकते. बनवलं कोणी? DRDO, भारत डायनामिक लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. तर ही प्रलय क्षेपणास्त्राबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या प्रश्नामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे VBG रामजी. त्याचा फुल फॉर्म आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. आता आपण याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. VB रामजी विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. डिसेंबर 2005 मध्ये केंद्र सरकारने मनरेगा योजनात मोठा बदल करून तिचे नामकरण विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण म्हणजे VB रामजी केलेले आहेत. या नवीन योजनेत VB रामजी ॲक्ट 2005 चे आपण महत्त्वाचे वैशिष्ट्य खालीप्रमाणे आपण पाहूया. 125 दिवसाच्या रोजगाराची हमी इथे देण्यात आलेली आहे. यापूर्वी किती होती? 100 दिवसाची. आणि यापूर्वीच्या योजनेचं नाव काय होतं? मनरेगा. आणि कामाची हमी किती होती? 100 दिवसाची. आणि आता किती दिवसाची हमी राहणार आहे? 125 दिवसाची. निधीचा वाटप 60:40. या योजनेचा खर्च आता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विभागला जाणार आहे. सर्वसाधारण राज्यासाठी 60% केंद्र आणि 40% राज्य असा वाटा असेल. ईशान्येकडे हिमालय राज्यासाठी हे प्रमाण 90:10 असेल. शेतीसाठी 60 दिवसाचा ब्रेक. पेरणी आणि कापणीच्या हंगामात शेती कामासाठी मजूर उपलब्ध व्हावे म्हणून वर्षाचे 60 दिवस आणि योजनेतील काम बंद ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. साप्ताहिक वेतन. मजुरांना त्यांना वेतन आता दर आठवड्याला किंवा जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत दिलं जाईल. तांत्रिक पारदर्शकता. कामाच्या ठिकाणी उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणाली, कामाच्या देखरेखीसाठी GPS आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल. बेरोजगार भत्ता. जर मजुरांना कामाची मागणी केली आणि 15 दिवसाच्या आत काम मिळालं नाही तर राज्य सरकार त्याला बेरोजगारी भत्ता द्यावा लागेल. प्राधान्य क्षेत्रासाठी कामे. ही योजना केवळ मजुरी देण्यापुरती मर्यादित नसून त्याद्वारे जलसुरक्षा, ग्रामीण रस्ते, साठवणूक केंद्र, वेअरहाऊस आणि आपत्ती निवारण यासारखे कायमस्वरूपी मालमत्ताचा निर्माण करण्यावर भर दिला जाईल. प्रशासकीय खर्च वाढ. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाची मर्यादा 6 वरून 9% करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागाच्या मजुरांना उत्पन्न वाढवणे आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या ध्येयाला गती देणे आहे. तर ही इन्फॉर्मेशन VBG रामजी याबद्दल होती. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न हमखासच असेल तर इथली सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण आपल्या चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे क्वेश्चन ऑफ द डे. खालिदा जिया ज्यांचे अलीकडे निधन झालं त्या कोणत्या देशाचे पहिले महिला पंतप्रधान होते? तो आपला ऑप्शन पहिला आहे पाकिस्तान, दुसरा आहे बांगलादेश, तिसरा आहे श्रीलंका आणि चौथा आहे इंडोनेशिया. तर ज्या पण विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना माहीत नसेल त्यांनी पण ट्राय करा आणि तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण उद्याला या प्रश्नाचं उत्तर पाहूया. जे विद्यार्थी रेग्युलर असतील आपल्या चॅनलवर त्यांना तर हा प्रश्नाचं उत्तर हमखास माहीत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर ही सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीची सिरीज. हे तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.